हरिओम. पुढील प्रश्न. आपण असे सांगितले की मागील कितीही जन्मांचे कितीही संचित शिल्लक असले आणि जर या जन्मी साक्षात्कार झाला तर ते सर्व संचित तत्क्षणी नष्ट होते, मुक्ती प्राप्त होते. मग अशांना पूर्वी केलेल्या पापांची शिक्षा तशी मिळते. साधक सुनील पारखी. योगदास. साक्षात्कार झाल्यावर भौतिक आयुष्य पूर्णपणे दूर होते आणि आध्यात्मिक जीवनाला सुरुवात होते. हे वाटते तितके सोपे नाही. आता अशाचा विचार करा. ज्याला विविध नाना तऱ्हेचे आणि नाना प्रकारचे भौतिक जीवन जगण्याची मागील क्षणापर्यंत सवय होती, तो आता योगी होऊन या सर्वांपासून अलिप्त राहू लागतो. एकरंगी भगवा किंवा पांढरा कपडा वापरू लागतो. मठ, आश्रम येथे राहणाऱ्यांचे चवीढवीचे खाणे बंद होते आणि आयुष्यभर तांदूळ डाळीची खिचडी खायला मिळते. छचोर करमणूक बंद होते आणि स्वरयंत्रामधून जपाशिवाय अन्य नादब्रह्म उमटत नाही. मंदिर, मठ, अरण्य याशिवाय अन्य ठिकाणी हजेरी लावता येत नाही. तपश्चर्येसाठी समाज, कुटुंब, नातेवाईक अशांपासून दूर पूर्णपणे एकांतात एकलकोंडे राहावे लागते. मठ, आश्रम येथे राहणाऱ्यांना विशेष काही आजार झाल्यास तसेच सहन करत देह सोडावा लागतो. ही आध्यात्मिक शिक्षा ज्ञानाने जाणून जो आनंदाने स्वीकारतो तो मुक्त होतो. परंतु याचा जो स्वीकार करत नाही त्याला भौतिक शिक्षा होते, ती महाभयावह असते. या आध्यात्मिक जीवनाचा शरीराला महाभयावह त्रास होतो, मानसिक आजार होतो. कारण भौतिकात, कुटुंबात मौन राहून शरीराची आणि मनाची सतत समजूत काढावी लागते. ही तारेवरील कसरत सोपी नाही. अशाला महाभयावह शिक्षा मिळते. भौतिकात राहूनही अशी शिक्षा कोणाला मिळत नाही. शारीरिक आणि मानसिक असे दोनही प्रकारे फार फार हाल होतात. याबद्दल कोणाजवळ मन मोकळेही करता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय ते यांना चांगले समजते. म्हणून यांच्या हातून प्रमाद होतात. याबद्दल आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो. सर्वत्र छी तू थू होते आणि त्याची शिक्षा म्हणून आयुष्यामधून उठतात. आता ना धड योगी आणि ना धड भोगी अशी त्रिशुंक अवस्था होते. पुढील जन्मी तिर्यक योनीत खितपत पडतात. हे सांगायचे कारण असे आहे की यांना साक्षात्कार झाला नसता आणि असा प्रमाद हातून झाला असता तर शिक्षा झाली असती, परंतु तिर्यक योनी तरी मिळाली नसती. हरिओम.